विकेट होणार आहे. पहिला बॉल अमित शाह घेऊन काढलाय, मिड ऑनला बीट करत लॉंग ऑन वरतून वन बाउन्स सीमारेषे पार 4 धावा मिळतोय हा दमदार चौकार. बॉल पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय, खातं मात्र या 4 धावेनिशी खुललं जात आहे. इनसाइड आउट घेऊन काढला जातोय, ड्राईव्ह पाहायला मिळते, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने फीड केला जाईल. अक्षयच्या माध्यमातून हा चेंडू फीड केला जातोय. या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. मधलीवाडी संघ पाहिला तर ज्यावेळी देखील क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू फील्ड करतोय. 1 रन येणार आहे. म्हणजे आता 3 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धाव संख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 7 धावा पाहायला मिळत आहेत. 3 बॉल पूर्ण आणि 7 धावा धावफलकावरती. अमित पवार या संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. अक्षय देखील आजच्या दिवसामध्ये उपलब्ध आहे. अगदी ही स्पर्धा गावच्या माध्यमातून आयोजित केली, त्या कारणास्तव मात्र सर्व खेळाडू आपण पाहतोय जे मात्र आजच्या दिवसामध्ये उपलब्ध होताना पाहायला मिळत आहेत. 3 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 7. अर्थातच टीम दत्तगृपा जंगलवाडी संघ. संदीप शिंदे यांच्या बॅट मधून ऑन साइड वरती खेळून काढलाय. डीप वरती क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय, नाही पोहोचला जात. चौकार मात्र या चेंडूवरती लिहिला होता आणि तो आम्ही देखील धावफलकावरती लिहितोय. या 4 धावेनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा धावफलकावर. 4 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा या देखील पाहायला मिळत आहेत. सिंगल रन येते. या 5व्या बॉलवरती सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या आता 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बॅट्सची आतली कडा यावेळी विकेट किपरला बीट करत डीप वरती चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू फील्ड करेल. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. या शेवटच्या बॉलवरती दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि या 2 धावेने पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा बिनगडी बाद. अर्थातच टीम आपणास पाहायला मिळते दत्तगृपा जंगलवाडी संघ. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. तेजस येतोय. स्वप्नील येतोय. स्वप्नीलने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली. अमित करत नाहीये चूक. कॅच कंप्लीट म्हणजे लागतोय. संदीप शिंदे एक मोठा खेळाडू या पहिल्या चेंडूवरती माघारी जाताना पाहायला मिळतोय.
मी ते स्वप्नीलच्या माध्यमातून तर त्याला 500 रुपयांचं कॅश प्राइज इथं प्रेझेंट दिलं जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. सलग 2 विकेट्स मिळवण्यामध्ये यश आलंय. राम आले त्यांना देखील माघारी धाडलं गेलंय. बाळू येताना पाहायला मिळत आहे. तो विकेट हॅट्रिक वरती होता. त्यानंतर मात्र आपण पाहतो एक सिंगल रन अजयच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला जातोय. सॅम असेल स्ट्रायकिंग एंड वरती जो एक आता शेवटचा आशेचा किरण आहे या संघाचा त्याच्याजवळ आशाभूत नजरेने पाहिलं देखील जात आहे. फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये. स्टार्ट कसा घेतला जाईल तेजस गेलाय. कॅच कंप्लीट. अजून एक विकेट या ओव्हर मधील आपण पाहतोय. तिसरी विकेट जी मात्र स्वप्नील मिळवतोय आणि अख्ख्या संघाला मात्र आपण पाहतोय नेस्तनाबूत करण्यामध्ये यश येत आहे. विकेट संपूर्ण समर्पण देऊन खेळ करतोय. 3 विकेट तर मिळवले त्याने 4 चेंडू मध्ये. हा 5वा बॉल. या प्ले अँड मिस डॉट बॉल त्यांना पाहायला मिळणार आहे. निर्धाव चेंडू होतो. या ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च करणारा गोलंदाज आहे हा अर्थातच स्वप्नील आपणास पाहायला मिळतोय. स्वप्नील नेवगे शेवटचा बॉल असेल. यावेळी देखील डॉट बॉल येतो. या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त आपण पाहतो 1 धाव खर्च केली जाते अर्थात स्वप्नील नेवगेच्या माध्यमातून. अतिशय दर्जेदार ओव्हर हाताळली जाते अर्थात स्वप्नीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि या 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त 15 धावा या देखील पाहायला मिळत आहेत. वरती जाऊन पोहोचते 16 धावा. फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये. यावेळी मात्र अमित स्वतः धावत जातोय. वा काय मैदान कव्हर केलं होतं परंतु शेवटच्या क्षणी हातामधून निसटली जाते डायरेक्ट हिट.
काय लाजवाब आपणास खेळ पाहायला मिळतो अमितच्या माध्यमातून अंतर पार केलं तर नंतर कॅच ड्रॉप झाली तर नंतर मात्र त्याला दिसलं ऑस्ट्रेलियनला बॅटर थोडासा लेट पोहोचतो आणि त्याच वेळी रॉकेट पाहायला मिळाला अमितच्या माध्यमातून रनआउटच्या स्वरूपामध्ये दत्ता देखील माघारी जाताना पाहायला मिळतात विकेट क्रमांक 4 माघारी जाताना पाहायला मिळतात आणि त्याच जागेवरती नवीन फलंदाज समाधान मैदानाच्या आतमध्ये येतोय. नवीन बॅटर समाधान नॉस्टा केंडला तेजसच्या 2 बॉल पूर्ण झाले तेजसचे तिसरा बॉल असेल. यावेळी देखील फटका फसलाय चेंडू हवेमध्ये कॅच कोण पकडणार आहे यावेळी हा संकेत होता संकेतची उंची आणि उंचीवरती पकडलेली ही कॅच कॉल नव्हता परंतु ही संकेतने कॅच कंप्लीट केले. अजून एक फलंदाज माघारी जाताना पाहायला मिळतात अर्थातच राम चव्हाण बॅक टू दी पेवेलियन. वेलकम डीजे. चार बॉल कंप्लीट झालेत. पाचवा बॉल हाताळतोय गोलंदाज तेजस. हाही चेंडू चांगला हाताळलाय. वेग मात्र भरपूर आहे असे जाऊ परंतु वेगाचा पाहिजे तितकाच वापर करतोय गोलंदाज तेजस. यावेळी डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. 5 चेंडू पूर्ण झाले. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेत. मागील ओव्हरचा विचार करायला तर फक्त 1 धाव खर्च केली होती स्वप्नीलने आणि या ओव्हरमध्ये तेजसने मात्र फक्त 2 धावा खर्च केलेत. एक शेवटचा बॉल आहे. बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय असेल जो मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहतो फलंदाजी करतो दत्तगुरुपा जंगलवाडी संघाकडून. यावेळी देखील फटका खेळून काढला जातोय मैदानाच्या साह्याने. अमित येतोय. अमितला बॅकअप देखील असेल. चेंडू पहिल्या टर्न मध्ये फील्ड फेकी केलाय दुसऱ्या धावेसाठी. यावेळी आता आउट आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये अक्षय देखील माघारी जाणार आहे आणि आता ही ओव्हर देखील संपते. ओव्हर मध्ये शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती ओव्हर क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि 5 विकेट देखील गमावल्या जातात. म्हणजे अर्धा संघ आता धारातीर्थी पडलाय. अर्धा संघ आता नेस्तनाबूत पडलाय म्हणायला हरकत नाहीये कारण की 5 विकेट माघारी गेलेत. आता फिनिशर्स कोण येणार आहे शेवटची ओव्हर आहे डेथ ओव्हर स्पेशलिस्ट कोण येणार आहे माफी असावी 18 धावा. नवीन फलंदाज शंकर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. शंकर आणि आता समाधान पार्टनरशिप रंगवली जाईल त्यांच्या माध्यमातून शेवटच्या ओव्हरसाठी. दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरती सागर येताना पाहायला मिळतो जर्सी नंबर 28. जाऊया मॅचच्या दिशेने. यानंतर होणारी मॅच आम्ही अनाऊन्स करतो. दोन्ही संघाने तयार राहायचंय. पहिला बॉल वाईड येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईड येतोय आणि तदनंतर पाहायला येतोय वाईड निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. आता धावा 19 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून एक वाईड येताना पाहायला मिळतोय. सलगचे 2 चेंडू वाईड येताना पाहायला मिळतात. एक्स्ट्राची रन या एक्स्ट्राच्या रनने संघाची धावसंख्या आता 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. यानंतर होणारी मॅच आहे शिवनेरी बॉयज 11 जुगायवाडी विरुद्ध टीम आपणास पाहायला मिळणार आहे शिवशंभू 11 बोरगेवाडी मेंढोशी. शिवनेरी बॉयज 11 जुगायवाडी विरुद्ध टीम आपणास पाहायला मिळेल शिवशंभू 11 बोरगेवाडी मेंढोशी. या 2 संघादरम्यान यानंतर होणारी मॅच होणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन येणार आहे टॉस करण्यासाठी. टॉस का बॉस या मंचावरती लगेचच यायचं आहे. फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये अंतर पार करू शकला नाहीये. क्षेत्ररक्षक धावत येतोय. डायव्ह लगावली जाते. कॅच कंप्लीट होत नाहीये परंतु या वेळेला
2 धावा जरूर कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 23 धावा. 23 रन ऑन स्कोर बोर्ड. शेवटच्या ओव्हरमधील 2 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपणास पाहायला मिळतात 23 धावा. चार बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वाईड बॉल येतोय. हा देखील वाईड बॉल आहे आणि या वाईड नीची संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. एक्स्ट्राचे रन्स भरपूर या ओव्हरमध्ये आपण पाहतो खर्च केल्या जातात आणि या 1 बाउन्स साठी दंडित देखील केल्या म्हणजे दुसरा बाउन्स फेकी करत असताना थोडासा सागरला विचार करावा लागेल. या ओव्हरमधील 4च बॉल पूर्ण झाले. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. नो बॉल आहे. याच्यावरती एक एक्स्ट्राचे रन आम्ही जरूर ऍड करून येणारा चेंडू हा फ्री हिटचा असेल. या 9च्या रणनीशी संघाची धावसंख्या आता 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आहे. फ्री हिट असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. फ्री हिटचा बॉल आहे. याच्यावरती देखील एक धाव बनवली जाते का हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळी बॅटर आउट होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता या देखील फलंदाजाला माघारी जावं लागेल म्हणजेच अक्षय देखील आता माघारी जाताना पाहायला मिळणार आहे आपणास. 5 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 26 धावा या देखील पाहायला मिळत आहेत. यायचं आहे लगेचच. बोरकेवाडी मेंढोशी आणि जुकायवाडी संघ टॉस केला जाणार आहे. टॉस का बॉस मध्ये संभाजी मराठे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतोय. संभाजी मराठे साहेब तुम्ही देखील यायचंय. आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करणार आहोत. संभाजी मराठे साहेब या आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करणार आहोत. यानंतर होणारी मॅच अर्थात जुगायवाडी विरुद्ध टीम आपणास पाहायला मिळेल शिवशंभो बोरगेवाडी मेंढोशी. बोरगेवाडी मेंढोशी असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या लास्ट कॉल आहे.
अमित आणि तेजस मैदानाच्या आतमध्ये येतोय. तसेच यानंतर होणारी मॅच आपणास पाहायला मिळते म्हणजेच बोरगेवाडी मेंढोशी विरुद्ध टीम आपणास पाहायला मिळेल. जुगायवाडी संघ टॉस झाला. दोन्ही संघाचे कॅप्टन आले होते. प्रकाश होते, त्यानंतर सचिन देखील होते. प्रकाश टॉस विन झाले आणि त्यांनी कळवले की आम्ही प्रथमतः फिल्डिंग करतोय. म्हणजे बोरगेवाडी मेंढोशी संघ आपणास प्रथमतः फिल्डिंग करताना पाहायला मिळणार आहे. बॅटिंग करणारी टीम असेल. यानंतर होणाऱ्या मॅच मध्ये जुगायवाडी संघ म्हणजेच विद्यमान अध्यक्ष यांचा मात्र आपण पाहतोय हा संघ असेल. संपूर्ण आपण पाहतोय खेळाडू वर्ग त्यांच्या संघामध्ये देखील दमदार आहेत. या दोन संघादरम्यान यानंतर होणारी मॅच खेळली जाईल याची देखील नोंद घ्यायची. चालू असलेल्या मॅचच्या दिशेने वळूयात. लो स्कोरिंग मॅच आपणास पाहायला मिळते. 29 धावांचं आव्हान आहे. आम्ही तसेच स्ट्रायकिंग एंड वरती जर्सी नंबर 9 तर नॉन स्ट्रायक एंडला तेजस आपणास पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती राम आपणास पाहायला मिळतात. चला मॅचला करूया सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती अमित, नॉन स्ट्राइक एंडला तेजस, सोबत दी विकेट राम. या विकेट काढला जातोय अमितच्या माध्यमातून. गॅप शोधून काढलाय कव्हर आणि आपण पाहतोय अगदी एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू मात्र सरळ 4 धावांसाठी धाडलाय. पहिल्या चेंडूवरती मिळत आहे 4 धावा आणि या चौकारांशी मात्र 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात केली अमित पवारच्या माध्यमातून. अजून एक येतोय. यावेळी स्क्वेअर लेग रिजन शोधून काढलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. यावेळी देखील मिळतोय चौकार सलगचा. दुसरा येतोय. अमितला याची देखील नोंद घ्यायची आहे. संभाजी मराठे साहेब यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचे कॅश प्राइज दिलं जायचं सलग 3 चौकारासाठी. संदीप पवार यांच्या माध्यमातून नाहीये. आता पारितोषिक लावली होती परंतु पुढे सरसावून आला. त्यावेळी मात्र आपण पाहतोय मिसिस स्ट्रोक बाईच्या स्वरूपाची ही रन आपणास पाहायला मिळाली. परंतु रना येणं गरजेचं आहे. चौकार असो सलग 3 चौकार असो कशा येणं, कारण की टीम जिंकणं गरजेचं आहे. आम्हाला पैसा नको, आम्हाला तुमचे 500 रुपये नको, मला माझ्या संघाला विजय मिळवून द्यायचा हेच बोलतोय अमित. आणि यावेळी एक सिंगल रन घेत असताना संघाची धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचले. 3 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. ओहो यावेळी मिडॉपला बीट केलाय. हो मिडॉपला बीट केलाय तर जरूर या चेंडूवरती चौकार देखील लिहिला जाणार आहे. हा लिहिला जातोय स्कोर बोर्ड वरती देखील. या चौकारांची संघाची धावसंख्या 13 धावा. ओहो यावेळी त्रिफळाचित केला जात आहे. फर्निचर डेस्ट्रॉयड, बॅटर गॉन म्हणजेच तेजस यावेळी फटका मिस करत असताना विकेट गमावतोय. बचाव डीजे वाले. निलेश बिग हिटर मैदानाच्या आतमध्ये टीम मधलीवाडी संघाचा. हे चर्चा केली त्याच चर्चेला मात्र आपण पाहतो साजेची फलंदाजी केली जाते का फटका जरूर खेळलाय. तो रिझन पाहायला गेलं तर खूप लांब वरचा आहे. त्याच्यावरती देखील मिळत आहे 4 धावा. आल्या आल्या निलेशच्या बॅट मधून हा चौकार आणि या चौकारांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले थेट 17 या आकड्यावरती.
जर निलेश यांनी सलग 3 चौकार खेचल्या संपूर्ण इनिंग मध्ये तर शंकरदादांच्या माध्यमातून आपण पाहतोय भैरवाडी टीमचे आपण पाहतोय एक दिग्गज खेळाडू त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. ओहो यावी आम्हीच्या बॅट मधून उंचवर आणि खूप लांब वर देखील मॅक्सिमम येतोय बजावणीचे वाले. जाऊन पोहोचले 23 आकड्यावरती. विनिंग स्ट्रोक यावी नाहीये. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू जो डॉट पद्धतीचा येतोय. तिसरा बॉल कंप्लीट होतोय दुसऱ्या ओव्हर मधील. फक्त 6 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. फटका खेळला जातोय. डीप वरती क्षेत्ररक्षक राम असतील चेंडू फील्ड करतील. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी नाही जागा सोडली जाणार आणि हाच निलेश ज्याच्यावरती आपण पाहतोय पारितोषिक सलग 3 चौकारासाठी लगावले परंतु ते येणार नाहीत कारण की फक्त आता 5 धाव्यांची गरज आहे आणि पारितोषिक आपण पाहतोय शंकरदादा भैरेवाडीची गावचे आपण पाहतोय दिग्गज खेळाडू यांच्या माध्यमातून ते पारितोषिक होतं परंतु आता फक्त 5 धाव्यांची गरज आहे. फटका खेळून काढला जातोय. गॅप शोधून काढलाय. 4 धावा जरूर येत आहेत आणि आता फक्त 1 धाव दूर आहे आपल्या पहिल्या विजयापासून. मधलीवाडी टीम अष्टविनायक 11 आपण पाहतोय. मधलीवाडी टीम आपण पाहतोय जी फक्त 1 धाव दूर आहे आपल्या विजयापासून. यानंतर होणारी मॅच आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. अर्थातच जुगायवाडी विरुद्ध टीम आपणास खेळ करताना पाहायला मिळणार आहे. बोरगेवाडी मेंढोशी. बोरगेवाडी मेंढोशी संघ आपण प्रथमतः फिल्डिंग करताय आणि बॅटिंग करणारी टीम असेल अर्थातच जुगायवाडी संघ. वेल प्लेड. अर्थातच मॅच फिनिश होते. मॅच विजयी होते. मधलीवाडी संघ या स्पर्धेमध्ये पहिला विजय देखील प्राप्त करते. दोन्ही संघांचं अभिनंदन करतो. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. तसेच या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड घोषित केला जातोय.